नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ईशा अनिरुद्धला विचारत असते, बाबा आई आजी आप्पांना तिच्याकडे का घेऊन गेली असेल? तर अनिरुद्ध म्हणतो, का म्हणजे त्यांना इथे राहायचं नाहीये म्हणून तर ते घर सोडून गेले ना, आणि त्यांना इथे राहायचं नाहीये म्हणून तर तुझी आई त्यांना तिकडे घेऊन गेली. तर ईशा म्हणते, हो पण आई त्यांना तिकडे घेऊन गेलीये म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार. ती गप्प बसणाऱ्यातली नाहीये हो. संजना म्हणते, ईशा बरोबर बोलतीये. अरुंधतीला लाईटली घेऊन चालणार नाही, ती काहीही करू शकते. अरे आपण एक्सपिरियन्स केलंय. तर अभि म्हणतो, ती काहीही करू शकणार नाही, तिला फक्त जगाला दाखवून द्यायचं असेल. मुलाने जरी लक्ष दिलं नाही तरी एक सून सासू सासऱ्यांचा कसा सांभाळ करते बघा. नाहीतरी तिला मोठेपणा घ्यायला आवडतोच. तर अनिरुद्ध म्हणतो, कारण काहीही असो आई आप्पा समोर राहायला आलेत ना, ते खूप बरं झालं. निदान डोळ्यासमोर तरी राहतील. कुठल्या तरी आश्रमात राहण्यापेक्षा ते बरं आहे. तर संजना म्हणते, अनिरुद्ध तुझ्या आई वडिलांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही, एवढ्या प्रेमाने भेटायला गेलास तू. आणि ते कसे वागले कसे बोलले तुझ्याशी आठवतंय ना? मग तू का काळजी करतोयस इतकी? सतत आपला त्यांचाच विचार करतोयस तू. तर अनिरुद्ध म्हणतो, ते माझे आई वडील आहेत. मला माहितीये ते थोडा हट्टीपणा करतायत, त्यांच्या आणि माझ्या ओपिनियनमध्ये डिफरन्सेस आहेत, पण ते तेवढ्यापुरते आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. ते असे दारोदारी फिरलेले मला नाही आवडत. तर संजना म्हणते, नको रे अनिरुद्ध, इतका अतिरेक नको करूस. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. मला तर अरुंधतीची काळजी वाटते. तर अनिरुद्ध म्हणतो, अरुंधती आई आप्पांचे कान भरत असेल हे उघड आहे, पण आता मला त्याची भीती वाटत नाही, कारण आता आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. तर अभि विचारतो, बाबा तुमचं बिल्डरशी पुढे काही बोलणं झालं का? तर अनिरुद्ध म्हणतो, हो. उद्या आपल्याला टेम्पोररी घर बघावं लागणार आहे. काही दिवसातच आपल्याला समृद्धी बिल्डरला हँडओव्हर करावं लागणार आहे. ईशा तर या सगळ्यासाठी खूप एक्सायटेड असते. ती म्हणते, बाबा आपण लवकरात लवकर टेम्पोररी घर फायनल करून टाकूया. तेवढ्यातच अनघा बाहेर निघालेली असते. तर अभि विचारतो, अनघा तू कुठे निघालीस आत्ता? तर अनघा म्हणते, समोर आजी आप्पांसाठी साबुदाण्याची खीर बनवली आहे, तेवढी देऊन येते. तर संजना म्हणते, तुला कालच सांगितलं ना, या घरामध्ये जे राहतील त्यांच्यासाठीच जेवण बनेल. मग तू त्यांच्यासाठी का बनवलं? तर अनघा म्हणते, कारण मी आता नोकरी करते. या घरातल्या खर्चामध्ये मी माझंही कॉन्ट्रीब्युशन देते, म्हणजे तेवढा अधिकार तर मला नक्कीच आहे. तर अभि म्हणतो, अनघा तुला ही जबाबदारी तुझ्या डोक्यावर घ्यायला कोणी सांगितलं? त्यांचं काय करायचं ते आई बघेल ना. का तिने सांगितलं तुला हे बनवून आणायला? तर अनघा म्हणते, ती काय सांगेल? तुला काही वाटत नसलं तरी मला आजी आप्पांसाठी काहीतरी करावंसं वाटलं. आप्पांना खीर आवडते म्हणून बनवली आहे. तर अभि म्हणतो, अनघा आता हे एक्स्ट्राचं काम उगाच डोक्यावर घेऊ नकोस. आपल्याला आता हे घर बिल्डरला द्यायचंय. शिफ्टिंगसाठी वेळ ठेव. उद्या आम्ही घर बघायला जातोय, तू पण आमच्याबरोबर चल. तर अनघा म्हणते, तुम्ही जा, मी का येऊ? तर अभि म्हणतो, का म्हणजे तू पण बघ ना, तुला ते घर सोयीचं आहे का नाही ते, शेवटी ते तुलाच सांभाळायचंय. तर अनघा म्हणते, मी कुठेही येणार नाहीये, मी इथेच राहणार. तर अनिरुद्ध तिला समजावतच म्हणतो, अनघा बाळा आपल्याला फार काळ इथे राहता येणार नाही. लवकरच बिल्डर हे घर पाडायला येईल. तर अनघा म्हणते, ठीक आहे बाबा, मग मी आणि जानकी आम्ही समोर ताईकडे राहायला जाऊ. तर अभि म्हणतो, मी तुला आणि जानकीला आईकडे राहू देणार नाही. तर अनघा म्हणते, मी परवानगी मागत नाहीये, मी तुला सांगतीये. जर हे घर नसेल तर मी आणि जानकी ताईकडे राहायला जाणार, समजलं? आणि अनघा तेथून निघून जाते. दुसरीकडे कांचन आप्पांना म्हणत असते, अहो आपलं घर डोळे भरून बघून घ्या, पुढच्या काही दिवसात ते आपल्याला इथे दिसणार नाहीये. तर आप्पा म्हणतात, कांचन अगं आता आपण सगळं सोडून द्यायचंय असं ठरवलंय ना, मग सारखं सारखं डोळ्यातून पाणी काढू नकोस बरं. आता या सगळ्याचा अजिबात विचार करायचा नाही, आजपासून तसा पणच कर. तेवढ्यात यश आणि आरोही तेथे येतात. तर अरुंधती विचारते, काय म्हणाले डॉक्टर? तर आरोही सांगते, काही नाही, सगळं ठीक आहे म्हणाले. आणि यश म्हणतो, आई पुढच्या महिन्यात 3रा महिना सुरू होईल. तर कांचन म्हणते, अरुंधती आता हिची चोरोटी भरावी लागेल ना? तर अरुंधती म्हणते, हो आई, मी तुम्हाला म्हणणारच होते, तुम्ही सांगाल तेव्हा भरूया. आणि ती आरोहीला म्हणते, आता 3रा महिना सुरू होणार आहे, म्हणजे बाळाची खऱ्या अर्थाने वाढ सुरू होणार आहे. आता स्वतःची आभा अजिबात करायची नाहीये हां. खाण्यापिण्यावर नीट लक्ष दे. कांचन तिला सांगत असते, घरात कितीही भांडण झाले, क्लेश झाला तरी त्याचा परिणाम स्वतःवर होऊ द्यायचा नाही. मन शांत ठेवायचं, रोज देवाचं काहीतरी म्हणत जा. आणि हो, या दिवसात थोडं स्वार्थी व्हायचं, स्वतःकडे जरा जास्त लक्ष द्यायचं. खाणं पिणं व्यायाम हे सगळं वेळेत व्हायला पाहिजे, कारण आता तू एकटी नाहीयेस, बाळाची जबाबदारी पण तुझीच आहे. एवढी काळजी पाहून तर आरोहीच्या डोळ्यात पाणीच येतं. आणि ती कांचनच्या मांडीवर डोकं ठेवतच म्हणते, मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला इतकी चांगली आणि इतकी काळजी करणारी माणसं मिळाली आहेत, इतकं चांगलं सासर मिळालंय. आई मी ना आत्तापर्यंत एकटीच वाढली आहे, याच प्रेमासाठी मी आसुसलेले होते. आई बघा ना आता आजी आणि आप्पांची मानसिक स्थिती कशी आहे, तरी पण ते फक्त माझा विचार करतायत. ते स्वतः आता कुठल्या परिस्थितीतून जात आहेत तरीही ते माझी काळजी करतायत, मला जपतायत.
तर अरुंधती म्हणते, अगं आपण आपल्या माणसांची काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार? आरोही अरुंधतीला म्हणते, मला माहिती आहे ना तुम्हाला किती मनस्ताप होतोय, तरी तुम्ही माझं किती करताय हो? आप्पा म्हणतात, आरोही बाळा, असे आघात होतच असतात आयुष्यात, पण अशा अडचणींना आपण हसत हसत सामोरं जायचं की रडत रडत हे आपण ठरवायचं असतं. कांचन म्हणते, बाकी तुमच्याकडे काही नसेल तरी चालेल, पण माणसं जोडलेली असावी लागतात, तीच खरी संपत्ती आहे. अशा वेळी त्यांचाच आधार असतो ग. आप्पा यशला म्हणतात, तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये बाकी काही नाही मिळवलं तरी चालेल, पण मित्र जमवा. अरे सगळ्यात मोठा खजिना असतो तो. आणि ते आरोहीला म्हणतात, तू मात्र आता बाकीचा कसलाही विचार करू नकोस, कायम आनंदी राहा. तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि ती म्हणते, अगदी बरोबर, टेन्शन घ्यायला आम्ही सगळे आहोतच ना, तू आता हे दिवस एन्जॉय कर आणि साबुदाण्याची खीर खा. तर आप्पा म्हणतात, अरे वा, साबुदाण्याची खीर? तर अनघा म्हणते, हो आप्पा, तुम्हाला आवडते ना, मुद्दामून आणली. कांचन अनघाला म्हणते, माझं एक काम करशील का? अगं माझे सगळे देव तिकडेच राहिलेत, रोज त्यांना अंघोळ घालशील का तू? तर अनघा म्हणते, हो आजी, करेन, तुम्ही नका काळजी करू. इकडे संजना कांचनच्या सगळ्या साड्या एका बॅगमध्ये भरत असते. त्यावेळी संजनाला कपाटामध्ये दागिन्यांनी भरलेला बॉक्स भेटतो आणि ती स्वतःशीच म्हणते, आता आई तर काही परत येणार नाहीत, मग एवढ्या दागिन्यांचं काय करणार त्या? आता हे सगळे दागिने माझे झाले, कोणी विचारलं तर सांगेन मला माहीतच नाही. थोडे ओल्ड फॅशन आहेत पण जड आहेत, काय करावं हे तिला सुचत नसतं. तर ती ठरवते की सोनाराकडे घेऊन जाते आणि मला हवे तसे दागिने बनवते, म्हणजे कोणाला कळणारच नाही आणि कोणी विचारलं तर सांगायचा हा असा डबा इथे नव्हताच. ते सगळे दागिने घेऊन संजना घाईने तेथून जात असते. तर तेवढ्यात समोरून यश येतो आणि तो म्हणतो, इकडे आजी आप्पांच्या रूममध्ये काय करतेयस तू? तर संजना म्हणते, काय करतेयस म्हणजे? मला काही हौस नाही आहे त्यांच्या रूममध्ये येण्याची, औषधांचा वास येतो यांच्या रूममध्ये. तर यश विचारतो, हो ना, मग काय करत होतीस? तर संजना म्हणते, हे बघ, हे घर रिकामं करायचं आहे, हे घर रिकामं करून आपल्याला बिल्डरला द्यायचं आहे. सो त्यांचं सगळं सामान गोळा करत होते, त्यांचं सामान त्यांना परत द्यायला नको का? तर यश म्हणतो, एका पिशवीत सगळं सामान बसलं? तर संजना म्हणते, वेडा आहेस का तू? ती बॅग बघ, त्या बॅगमध्ये त्यांचं सामान आहे, काहीही बोलतोयस का? तर यश विचारतो, हातात काय आहे? तर संजना म्हणते, हातातल्या पिशवीत काही नाही, मला ना खूप उशीर होतोय, खूप कामं पेंडिंग आहेत, नंतर बोलू आपण, चल, असं म्हणून ती तेथून निघून जाते. ती खाली येते तर यशसुद्धा तिच्या मागोमाग येतो आणि तिला विचारतो, कुठे चाललीस तू? अनिरुद्ध म्हणतो, यश, तू संजनाला का थांबवतोयस? तर यश म्हणतो, सांगतो. तर संजना म्हणते, सांगतो काय? कामाला जाणाऱ्या माणसाला थांबवू नये एवढं कळत नाही का? तर यश म्हणतो, कळतं मला, पण मला तेच विचारायचंय की तू कुठे जातीयेस, काय काम आहे तुझं? तर अनिरुद्ध म्हणतो, यश, त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? तर ईशा म्हणते, काहीही बोलत असतो हा, इतके दिवस याला संजना आंटीशी काही घेणं देणं नव्हतं, आता तिचं काय काम आहे, याच्याशी तुझा काय संबंध रे? तर संजना म्हणते, एनिवेज माझ्याकडे वेळ नाही, असं म्हणून ती तेथून जायला लागते. तर यश तिला थांबवतच म्हणतो, तू या बॅगमध्ये काय घेऊन जातीयेस ते मला चेक करायचं आहे. तर संजना म्हणते, माझ्या हातातली बॅग चेक करायची आहे तुला? तुला काय वाटलं मी माझ्याच घरात चोरी केली? तर यश म्हणतो, मी म्हणलं का असं? तुझ्या डोक्यात हे कसं आलं? खरंच काही चोरून घेऊन चालली आहेस का? आणि यश अनघाला आवाज देऊन बोलावतो आणि तिला म्हणतो, या पिशवीमध्ये काय आहे ते चेक करतेस का? अनिरुद्ध म्हणत असतो, यश, काय चालवलंयस तू? का उगाच संजनाच्या मागे लागलायस? तर अभि म्हणतो, यश, काहीही झालं ना तरी तुला संजनावर संशय घ्यायची सवयच लागली आहे, काय करतोयस तू, कळतंय का तुला? तर अनघा म्हणते, संजना ताई, तुमच्या हातातली पिशवी देता का? तर संजना म्हणते, तुला लाज नाही का गं वाटत? यश काहीही म्हणेल, तुला स्वतःची अक्कल नाही आहे का? माझ्या हातातली पिशवी चेक करायची आहे तुला? तर अनघा म्हणते, हो, द्या. अनघा ती पिशवी चेक करते तर त्यात तिला दागिन्यांचा बॉक्स भेटतो. तर अनघा म्हणते, आजींचे दागिने आहेत हे. तर यश संजनाला विचारतो, आजीचे दागिने घेऊन तू कुठे जात होतीस? प्लीज जरा एक्सप्लेन करशील? तर संजना म्हणते, हो, करते ना. हे जे दागिने आहेत ना ते मी आईंना परत द्यायला चालले. उलट तुला असं वाटलं की मी हे दागिने घेऊन पळून चालली आहे? अरे, एवढी मोठी प्रॉपर्टी मिळत असताना मी 4 दागिन्यांवर डोळा का ठेवेल? आणि ती अनिरुद्धला म्हणते, अनिरुद्ध, आता प्लीज तूही असं म्हणू नकोस की मी हे दागिने घेऊन पळून चालले होते. नाही, मला तसं वाटलं नाही. तर संजना म्हणते, मला गरज नाही आहे या अशा गोष्टी चोरायची, ओल्ड फॅशन. मी हा डबा आईंना परत द्यायला चालले होते, कळलं? तर यश म्हणतो, हो, एवढ्या घाईघाईत तू हा बॉक्स आजीला परत करायला चालली होतीस? आणि तेही समोर, आईच्या घरी? तर संजना म्हणते, हो, काय करणार, आई आप्पा आता समोरच राहतात ना तुझ्या आईकडे, सो माझी इच्छा नसली तरीही मला तिथे जावं लागणार, काय करणार ना? तर अनघा म्हणते, संजना ताई, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी हा डब्बा आजींना देईन. तर संजना म्हणते, ग्रेट, नक्की दे हां, आणि जरा चेक करून घे, काही कमी जास्त झालं तर आई मलाच बोलतील, प्लीज चेकआउट. तर अनघा म्हणते, नाही, अगदी व्यवस्थित मी हा डबा आजींच्या हातात देईन. तर संजना म्हणते, बरं झालं, मला खूप टेन्शन आलं होतं रे आईंच्या दागिन्यांचं. काय आहे, आईंचा खूप जीव आहे ना या सगळ्यावर.
सो त्यांच्या वस्तू त्यांना परत केल्या की मी मोकळी. दुसरीकडे अरुंधती आप्पांना म्हणत असते, तुम्ही सगळं सोडून दिलंय असं म्हणू नका प्लीज. अनिरुद्धंनी फसवलंय तुम्हाला आप्पा. फसवून तुमची जागा बळकावली आहे त्यांनी. आप्पा म्हणतात, ते झालंच ग, पण आता आपण काय करणार आहोत? मी स्वतःहून त्या कागदांवर सह्या केल्यात. तर अरुंधती म्हणते, आप्पा ते इन्शुरन्सचे कागद होते असं सांगितलं होतं त्यांनी तुम्हाला. तर आप्पा म्हणतात, हो पण आपण ते सिद्ध नाही करू शकत अरुंधती. तर अरुंधती म्हणत असते, त्याची काळजी तुम्ही करू नका आप्पा. तुम्ही आत्ता केस करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. समृद्धी पडताना तुम्हाला बघवणार आहे का? तर आप्पा म्हणतात, नाही नाही, ते कसं बघवणार ग आम्हाला? तर अरुंधती म्हणते, आप्पा आपण जर लवकरच काही पाऊल उचललं नाही तर लवकरच तो बिल्डर समृद्धी पाडायला येईल. आप्पा मला अनिरुद्धांवर केस करता येत नाहीये म्हणून, नाहीतर मी तुम्हाला या सगळ्यात अडकवलंच नसतं. आता त्या दोघांना धडा शिकवायलाच हवाय, पाणी डोक्यावरनं वाहून गेलंय. कांचन म्हणते, अगं पण आपल्याच मुलाला कोर्टात खेचायचं म्हणजे? तर अरुंधती म्हणते, आई त्याच मुलाने आप्पांना फसवलंय. त्याच मुलाने आप्पांच्या खोट्या सह्या घेतल्यात. आप्पांना स्वप्नात तरी वाटलं असेल का हो अनिरुद्ध त्यांच्याशी असं वागतील? आणि एवढं करून सुद्धा त्यांनी काही चूक केली आहे असं त्यांना वाटतच नाहीये. जर त्यांना त्याची जाणीव नसेल तर आपल्याला करून द्यायला हवी आप्पा. आप्पा म्हणतात, अरुंधती पण डोक्याला किती ताप असतो तो. आपण बघतो ना, लोक कोर्टामध्ये वर्षानुवर्ष खेपा घालतात. आता माझं वय काय, निकाल लागेपर्यंत आम्ही तरी जिवंत असू की नाही काय माहिती. तर अरुंधती म्हणते, आप्पा असं नका बोलू. तर आप्पा म्हणतात, अगं खरंच कोर्टामध्ये हजर राहणं वगैरे जमेल का आम्हाला? तेवढी ताकद नाही राहिली ग आता माझ्यात. तर अरुंधती म्हणते, जमेल आप्पा, सगळं जमेल. तर आप्पा म्हणतात, म्हणून मी तुला सांगत होतो, आम्ही दोघं वृद्धाश्रमातच बरे होतो. उगाच तुझ्यावर तरी भार कशाला आमचा? तर अरुंधती म्हणत असते, आप्पा काय बोलताय तुम्ही हे? मला अजिबात तुमचा भार वाटत नाहीये. तुम्ही कायमचं जरी माझ्याबरोबर राहिलात ना तरी मला आवडेल. पण मला हा खोटेपणा नाही सहन होतोय. तुम्ही प्लीज विचार करा. अनिरुद्धवर आपण केस करायला हवी आहे. तर कांचन म्हणते, अरुंधती या वयात शांत आयुष्य जगावं असं वाटतं. नको त्यांना आग्रह करू, त्यांना नाही जमणार ते. अरुंधती म्हणत असते, आप्पा प्लीज एकदा विचार करा. तुम्ही एकदा हो म्हणालात ना तर बाकी सगळं मी करेल. मी तुम्हाला तुमचं समृद्धी परत मिळवून देईन आप्पा. फक्त तुम्ही एक सही करा. कराल ना? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आप्पा म्हणतात, अरुंधती कोर्टात ते लोक तुझ्यावर गलिच्छ आरोप करू शकतात. तर अरुंधती म्हणते, आप्पा त्यांना जे करायचं ते करू देत. आपण काहीही झालं तरी ही केस लढायची आणि प्रत्येक पावलावर मी आहे तुमच्याबरोबर. तर यश म्हणतो, आज आपल्या एकीचं बळ दाखवायचंय. तर अरुंधती म्हणते, जोपर्यंत समृद्धी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.